मुरबाड तालुक्यामधल्या चिखली गावामधल्या काळू नदीवरच्या पुलाचा काही भाग वाहून गेलाय। त्यामुळे चिखलीवाडीतल्या 29 कुटुंबांचा संपर्क तुटलाय। उपासमारीने आदिवासी अक्षरशः हैराण झालेत। विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत। 3 वर्षांपूर्वी तुटलेल्या या पुलाच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही प्रशासनाने साफ दुर्लक्ष केलंय। मुरबाड तालुक्यात चिखले गावाजवळच्या चिखलेवाडीला जोडणारा हा काळू नदीवरचा पूल 1989 साली बांधण्यात आला। 2008 मध्ये या पुलाचा काही भाग खचला। 2010 मध्ये पुलाचे 2 स्लॅब वाहून गेले। त्यामुळे 29 गावांचा संपर्क तुटलाय। अनेक वेळा प्रशासनाशी संपर्क साधूनही प्रशासनाने साफ दुर्लक्ष केलंय। आज सुद्धा या कातकरीवाडीत 2 आदिवासी लोक एकदम श्रेयस आहेत का ते केव्हाही दाखवू शकतात। गेल्या वर्षी असाच एक प्रसंग घडला का एक बाई इथून वाहून गेली होती। तर आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या कामावर ब्रिजवर कोणत्याही दखल घेतलेली नाही। प्रशासनाने इथे होडीची व्यवस्था केली, मात्र होडी चांगल्या स्थितीत नाही। होडीला घाबरून विद्यार्थ्यांनी शाळेत जाणं बंद केलंय। आदिवासींच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झालाय। गेल्या वर्षी पावसाळ्यात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता। सध्या वाडीवर थंडीताप आणि अतिसाराची साथ पसरली आहे। होडी दिल्याची होडी या पाण्यामध्ये चालत नाही। अशा पाण्यामध्ये चालते, नदी आल्यामुळे चालत नाही होडी। तर आमचा मुलाबालांना काय शाळेत जायला चान्स पण राहत नाही। ब्रिज पडलेला आज 3रा वर्ष निघालं, कोणी ढुकून बघलं नाही। शासनाचा पाठपुरावा करून सुद्धा कोणी इकडे ढुकून बघत नाही। फक्त करू एवढे बोलतात, आश्वासना खोटी देऊन निघून जातात बस। हा पूल बांधण्यासाठी 35 लाखांचा खर्च अपेक्षित आहे। डीपीटीसी आणि बजेटमध्ये हा रस्ता अत्यावश्यक बाब म्हणून टाकून सुद्धा त्यावर फक्त 12 लाख रुपये निधी सरकारने दिला असल्याची माहिती शाखा अभियंत्यांनी दिली। आदिवासींच्या या व्यथेकडे सरकारचं लक्ष नाही। चिखलेवाडीतल्या आदिवासींची अजूनही पारतंत्र्यात असल्याची भावना आहे। सरकार हा पूल बांधण्यासाठी इतका वेळ का लावतंय याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड। झी 24 तास, एक पाऊल पुढे।